नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ किशनचंद तनवानी मैदानात खोकडपुऱ्यात यांनी पदयात्रा काढली. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवानी हे आज प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. प्रदीप जयस्वाल आणि तनवानी यांनी आज गांधीनगर, खोकडपुरा आणि अजबनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेला तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तनवानी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रदीप जयस्वाल यांची मध्य मतदारसंघात ताकद वाढली आहे. हीच ताकद दाखवायला आज तनवानी प्रदीप जयस्वाल यांच्यासह पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेला शेकडोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. युवकांनी मोठ्याने घोषणा देत, ढोल ताशा वाजवत, फटाके फोडत या पदयात्रेचा उत्साह वाढविला. तसेच परिसरातील महिलांनी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवानी यांचे औक्षण केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती सरकारने महिला, युवक, कष्टकरी यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांचा विकास केला. विविध योजना आणून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर केले. आपल्या परिसरात देखील महायुती सरकारच्या काळात विकास कामे झाली. यापुढेही ती चालू राहतील. यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. त्यासाठी मोठ्या मताने मला विजयी करा. यावेळी नागरिकांनी मोठा उत्साह दाखवला आणि निवडणुकीसाठी प्रदीप जयस्वाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय केनेकर, अशोक कवडे, मिल्लू चावरिया, रामेश्वर भादवे, चंद्रकांत इंगळे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.